फ्रेंड्स, आज आपण आता पहिला चॅप्टर संपलेला आहे. पहिल्या चॅप्टरवरची MCQचं तयार करण्याचं काम चालू आहे माझं. ते झालं की आपण नेक्स्ट लेक्चरला ते पण अपलोड करू. तोपर्यंत आपण नेक्स्ट लेक्चर स्टार्ट करतोय, ते म्हणजे स्मार्ट ग्रिड. तर आता ह्या नेक्स्ट लेक्चरचं काय आहे? स्मार्ट ग्रिड. युनिट नंबर 2 आहे स्मार्ट ग्रिड. अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. एक लक्षात ठेवा, ह्या ETचा प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला एक प्रोजेक्ट देऊन जाईल आणि खूप चांगला प्रोजेक्ट मिळेल तुम्हाला. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही त्याचा अभ्यास करा. आता ह्या स्मार्ट ग्रिडमध्ये आपण काय काय बघणार आहे बघा. इंट्रोडक्शन, व्हॉट इज स्मार्ट ग्रिड, नीड ऑफ द स्मार्ट ग्रिड, स्टेजेस इन इव्होल्युशन ऑफ स्मार्ट ग्रिड, लेआउट अँड कंपोनंट ऑफ द स्मार्ट ग्रिड, कंपॅरिझन ऑफ द स्मार्ट ग्रिड, ॲडव्हांटेजेस ऑफ स्मार्ट ग्रिड, बॅरियर अँड चॅलेंज स्मार्ट ग्रिड प्रोजेक्ट इन इंडिया. नंतर मायक्रो ग्रिड अँड डिस्ट्रीब्युशन जनरेशन, स्मार्ट सबस्टेशन बघणार आहे. आता स्टार्ट करतोय आपण स्मार्ट ग्रिड. स्मार्ट ग्रिड इंट्रोडक्शनमध्ये काय आहे बघा. इन द प्रेझेंस इरा ड्यू टू इन्क्रीज इन पॉवर डिमांड, काय झालेलं आहे, पॉवर डिमांड इन्क्रीज झाल्यामुळे टू मीट अप द इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट द शॉर्टफॉल इन द पॉवर जनरेशन हॅव बी अडॅप्टेड टू मिटिगेट बिटवीन सप्लाय अँड डिमांड. सप्लाय अँड डिमांड पूर्ण करण्यासाठी, म्हणजे जेवढं डिमांड आहे तेवढं सप्लाय देण्यासाठी थ्रू द डेव्हलपमेंट ऑफ नॅशनल ग्रिड सिस्टीम where all the national power generation sources are connected to national grid and on the basis of zonal requirement the energy management is implemented. आता बघा, an electric grid is a not a single entity but aggregate of multiple networks. एक क्वेश्चन आहे बघा, काय आहे क्वेश्चन. इलेक्ट्रिक ग्रिड म्हणजे काय आहे? एक ग्रिड आहे का मल्टिपल ग्रिड आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. एक ग्रिड आहे का मल्टिपल ग्रिड आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. Companies with the multiple operator employing various level of communication and coordinate, most of which manually controlled with this concept. ओके, आता स्मार्ट ग्रिड म्हणजे काय ॲक्च्युली ते पाहायचं आहे आपल्याला. हे बघा, अँड इलेक्ट्रिक ग्रिड इज अ नेटवर्क synchronized power provided consumers that are connected to the transmission and distribution line operated by one more control center. When most people talk about the power grid, they are referring the transmission system for electricity. म्हणजे पॉवर ग्रिड ज्यावेळी बघतो तेव्हा जनरली काय बघितलं जातं, तर ट्रान्समिशन सिस्टीमच बघितली जाते. ट्रान्समिशन सिस्टीमच त्यातली काय केली जाते, पाहिली जाते. आता व्हॉट इज द स्मार्ट ग्रिड. स्मार्ट ग्रिड म्हणजे काय आहे, डायरेक्ट डेफिनेशन त्याची पाहूया. बघा, द स्मार्ट ग्रिड इज फार महत्त्वाची डेफिनेशन आहे. ह्याच्यावर तुम्हाला तुमचा BEचा किंवा डिप्लोमाचा सुद्धा प्रोजेक्ट मिळू शकतो, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. हे बघा, स्मार्ट ग्रिड इज अन ऑटोमेटेड वाइडली डिस्ट्रीब्युशन एनर्जी डिलिव्हर अ नेटवर्क कॅरेक्टराइज्ड बाय द two-way flow of electricity and information capable of monitoring and responding to the changes in everything from the power plant to the customer preference to individual appliances. ही जरी तुम्ही डेफिनेशन प्रिफर केली तरी चालेल. मी तुम्हाला सांगतो पॉवर ग्रिड, स्मार्ट ग्रिड म्हणजे काय. इट इज द two-way कम्युनिकेशन आहे. म्हणजे इथं सेंडिंग एंड आहे, हे रिसिविंग एंड आहे आणि ह्याला प्रॉपर असा फीडबॅक दिलेला असतो. सगळ्या गोष्टी कम्युनिकेट केलेल्या असतात. काय आहे, सगळ्या गोष्टी प्रॉपरली कम्युनिकेट केलेल्या असतात.
इथं मी अंडरलाईन करत आहे, थोडासा जरा प्रॉब्लेम येतोय. स्मार्ट ग्रिड म्हणजे काय? ॲन ॲटोमेटेड वाइडली डिस्ट्रीब्युटेड एनर्जी डिलिव्हर नेटवर्क कॅरेक्टराइज्ड बाय द टू-वे फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड इन्फॉर्मेशन capable of monitoring and responding to the changes in everything from the power plant and customer preference individual appliances. म्हणजे स्मार्ट ग्रिड इंडिव्हिज्युअल अप्लायन्सेससाठी यूज केली जाऊ शकते. स्मार्ट ग्रिड इंडिव्हिज्युअल अप्लायन्सेससाठी यूज केलेली आहे. आता ह्या डेफिनेशन जास्त बघण्याची काय आपल्याला आवश्यकता नाही, एक डेफिनेशन क्लिअर झाली तरी ठीक आहे. आता नीड ऑफ द स्मार्ट ग्रिड काय आहे बघा. मी तुम्हाला हा क्वेश्चन तुमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर तुम्ही टाकायचा आहे मला. नीड ऑफ द स्मार्ट ग्रिड, नीड ऑफ द स्मार्ट ग्रिड काय? नीड ऑफ द स्मार्ट ग्रिड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी of any country supported by individual growth, citizens' lifestyle, agriculture, trade, and research is the drive for sustainable energy demand, more in the form of electrical energy. The growth is the phenomenal but inadequate to meet the demand. This is the typical situation in many countries. म्हणजे काय आहे? स्मार्ट ग्रिड का पाहिजे? तर जे इन्क्रीज डिमांड झालेलं आहे ते मी इन्क्रीज डिमांडला सॅटिस्फाय करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? स्मार्ट ग्रिड पाहिजे. हा पहिला कन्सेप्ट झाला. हे पहिलं उत्तर आहे, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवायचं आहे. नेक्स्ट काय? ॲज पर रिसर्च रिपोर्ट करंट एनर्जी पाथ इज अनसस्टेनेबल अँड द वर्ल्ड विल नीड ॲट लिस्ट 50% मोर एनर्जी इन 2030 दॅन इट इज युज्ड टुडे. सिन्स more of this energy is emanating from the fossil fuel, the carbon emission is also concern issue. एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, कार्बन इमिशनवर कंट्रोल ठेवण्यासाठी इंटरनॅशनल लेवलची संस्था काम करत असते. कंट्रोल द कार्बन क्रेडिट्स म्हटलं जातं त्याला. ते प्रत्येक वेळी तुम्ही कार्बन इमिशनवर कंट्रोल येऊ शकतात. तुमच्या कार्बन इमिशनवर काय होऊ शकतात? कंट्रोल येऊ शकतं. म्हणजेच काय आहे? कार्बन जे आपण हे करणार आहे, आपल्या ह्याच्यामध्ये कार्बन इमिशनवर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं काय केलेलं आहे? आता या ठिकाणी तिसरं बघा काय आहे? इंटरडिपेंडन्स ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, एनर्जी डिमांड अँड ग्रीन हाऊस गॅस इमिशन हॅज फोर्स टू इनोव्हेशन अप्रोच टुवर्ड द एनर्जी जनरेशन, डिस्ट्रीब्युशन अँड युटिलायझेशन. म्हणजे काय? इंटरडिपेंडन्स निर्माण झालेला आहे. इंटरडिपेंडन्स निर्माण झालेला आहे. नेक्स्ट काय? फोर्थ ज्याला म्हणू शकतो आपण, द स्मार्ट ग्रिड इज अ फॉल आउट ऑफ द ग्रोईंग कन्सर्न इन एनर्जी सिक्युरिटी. एनर्जी सिक्युरिटी काय होते? इम्प्रूव्ह होत आहे. कशामुळं? स्मार्ट ग्रिडमुळं. हे कशामुळं व्हायला लागलं आहे? एनर्जी सिक्युरिटी कशामुळे म्हणू शकतो आपण? तर टू वे कम्युनिकेशन आहे, त्यामुळे एनर्जी सिस्टीम म्हणत आहे. क्लायमेट चेंज, त्यानंतर फिफ्थ काय पॉईंट आहे? अ नीड ऑफ पॉवर ग्रिड मोर इफिशियंट अँड रिलायबल, इम्प्रूव्हिंग द सेफ्टी अँड क्वालिटी ऑफ द सप्लाय इन अकॉर्डन्स विथ द रिक्वायरमेंट ऑफ द डिजिटल एज. नीड ऑफ पॉवर ग्रिड मोर इफिशियंट पाहिजे. पॉवर ग्रिड काय पाहिजे? मोर इफिशियंट पाहिजे. त्यानंतर काय बघा? हायर पेनिट्रेशन ऑफ रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. हे फार महत्त्वाचा गरज आहे. हायर पेनिट्रेशन ऑफ रिन्युएबल एनर्जी सोर्सेस और डिस्ट्रीब्युटेड जनरेशन ॲडॉप्टेड इन पॉवर सेक्टर. हे पण फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर हायर ऑपरेटिंग इफिशियन्सी आहे. हायर ऑपरेटिंग इफिशियन्सी अँड ग्रेटर रिलायन्स आहे. हे एवढे सेक्टर्स आहेत. म्हणजे आपण आत्ता काय बघितलं आहे? नीड ऑफ स्मार्ट ग्रिड इन प्रेझेंट सिनारो. तुम्ही मला ॲटलिस्ट 5 तरी 6 सेपरेटली कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे की नीड ऑफ द स्मार्ट ग्रिड. स्मार्ट ग्रिडची नीड काय आहे आपल्याला, हे आजच्या लेक्चरला तुम्ही मला सांगायचं आहे. तर आज इथं थांबतो आहे. थोडंसं व्हिडिओची डेप्थ लाईट आणि इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेममुळं कमी जास्त होऊ शकतो. तरी पण मित्रांनो, जे नवीन मुलं आहेत ह्या ग्रुपवर, त्यांनी जरूर हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे.
जेणेकरून माझंही मोटिवेशन वाढेल. तर आज इथं आपण थांबतो आहे. थँक्यू सो मच.